हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत की 24 एप्रिलचं ऑप्शन. लेट स्टार्ट. तर वन सेकंड. कालच्या व्हिडिओ ज्याने बघितला असेल, रेंज बाउंड मध्ये मार्केट सुरू होईल असं मी म्हणाले. आणि रेंज कुठची दिली? वर कालचा जो हाय होता तो सकाळी सांगा, आणि एक हाल 240 एक्झॅक्टली तिथे मध्ये मार्केट ओपन झालं. मार्केट ऍक्च्युली थोडंसं खाली ओपन झालं. ठीक आहे. जास्त नाही. रेंज बाउंड मध्येच मी म्हणेन ना. पण 20 पॉईंट साधारण खाली ओपन झालं, विच इज फाईन. पण नंतर आज मार्केटमध्ये थोडी मजा आली की एक ही विचित्र थोडीशी मुवमेंट मिळाली. ठीक आहे, सुरू झालं मार्केट खाली जात होता सपोर्टला, आणि ही एक विचित्र मुवमेंट मिळाली. हिचं इंडिकेशन कुठेच वाय वरती नव्हतं, कुठेच नव्हतं. तर ही आता फॅक्ट आहे लाईफची, की अशा मुवमेंट्स मिळणार, अशा वेळी स्टॉप लॉसेस हिट होणार, काही नाही कोणी करू शकत. लकीली त्या आमचा पुट किंवा कॉल काही चालू नव्हतं, सो स्टॉप लॉस वर हिट करण्याचा पॉईंटच आला नाही. सेकंड ट्रेड होता की पुट बाय करा. अशी इतकी वरती मुवमेंट मिळाली, नंतर सेकंड कॅन्टर आली. ऑब्व्हियसली नेक्स्ट थिंग होणार होतं की मार्केट इथून खाली जाणार. हे वाय सपोर्ट करत होतं बाय तेव्हा. पण वन सेकंड, तो सपोर्ट तेवढा काय व्हॅलिड नव्हता. रिझन बिंग की इतकी विचित्र मुवमेंट आहे. मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंट वरती जाऊन परत खाली येतं. सो तेच झालं, राईट. परत खाली आलं. आणि आता मी एक ऑब्झर्व केलं जस्ट थोड्या वेळापूर्वी की हा एक ट्रायंगल टाईप पॅटर्न बनतो. 5 मिनिट्सचा कदाचित तो अजून थोडा नीट दिसेल. हम्म. तर बघूया तो वर कितपत होतो, कुठच्या बाजूला ब्रेकआउट मिळतो. ब्रेकआउट आत्ताच मिळायला पाहिजे. तो आणि ड्रॉप बेसिकली मी हे म्हणजे एक असा काय? तू विचार करू शकतोय का की समजा ज्यावेळेस अशी माहीत नसणारी जी मोमेंट होते की ती प्रेडिक्टच करू शकत नाही, त्यावेळेस ऑब्व्हियसली व्ही आय एक्स ती म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त असेल आणि पुढचं इंडिया रिक्सच्या इतकं वाढ. प्रेडिक्शन राईट. हा बरोबर. आणि नाही तसं नाही, ओआय एवढा फारसा वर्क होत नाही. कारण मी आज बघत होती एमएससीडी वेगळीकडे जात होता, ओआय वेगळीकडे जात होता. रिझन की ही मोमेंट 3 मिनिटात 100 पॉईंट वरती कधीच मार्केट युजली जात नाही. जोपर्यंत बरोबर. कोणीतरी कुठच्या तरी मोठ्या प्लेअरने, प्लेअर मी म्हणतोय पण इन्स्टिट्यूशन असतं मोस्ट ऑफ द टाइम्स, बाईंग केलं नाहीये किंवा सेलिंग केलं नाहीये. सेम गोष्ट मला इथे दिसते, कारण जितकं वरती गेलं तितकं खाली आलं. बेसिकली जितकं बाईंग झालं तितकं सेलिंग झालं. पण ते बरोबर. थोड्याशा डिफरन्सने झालं. ठीक आहे, आधी बाईंग झालं आणि लगेच नंतर सेलिंग झालं. सो विचित्र ही मुवमेंट ही कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत. राईट. रिझन बेईंग ओवाय काय सांगतो की नॉर्मल लोक काय करतायत मार्केट. बरोबर. अर्थ काय ते मी हे म्हणतोय त्याचा, की आता आपण ओवाय चेंज करतोय आता. ठीक आहे, 250 ला साधारण 1-2 कोटी पुट्स आहेत. आता 2 कोटी आहेत, त्यातले इन्स्टिट्यूशनल किती असतील? 1 कोटी जरी असतील, लेट्स से आपण म्हणूया 1 कोटी इन्स्टिट्यूशनल असतील, तर अनलाइकली 50 एक लाख असतील ऍट. उरले सगळे नॉर्मल रिटेल्स आहेत ना. सो बरोबर. वाय मोस्टली काय सांगते की इतर नॉर्मल लोक काय करतात, रिटेलचे लोक काय करतात. हा, याचा अर्थ वाय दुसरी गोष्ट सांगू शकत नाही असं नाही, पण प्रेडिक्ट नाही करू शकत. युज्युअल लोकांना प्रेडिक्ट करू शकतो की इथे ठीक आहे, इथे बाईंग. पण समजा उद्या कोणीतरी आलं, आत्ता कोणीतरी आलं आणि म्हणालं मला 24,400 ला इथे, अज्युम करा की हा निफ्टी नाही, कुठचा तरी स्टॉक आहे. 24,400 ला मला बाय करायचंय आणि मला 40 लाख स्टॉक बाय करायचे लेट्स. तर ओवाय हे प्रेडिक्ट कधीच नाही करू शकत. ते 40 लाख हम्म. नंतर बाय करून झाल्यानंतर ते पुट सॉर्टिंग वाढलेलं दिसेल किंवा काही, लाईक बाय व्हॉल्यूम दिसेल. सो अशा वेळी आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो, त्यामुळे आपण स्टॉप लॉस लावतो. नाहीतर स्टॉप लॉस लावायचा पॉईंट नव्हतं. ओआय कायम प्रॉपर वर्क होत असतात. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की अशा वेळी मार्केट्स वरती गेल्यानंतर लोक रिॲक्ट करतात. त्यामुळे ओआयची पुढे वाट लागत जाते, की जेव्हा कोणीतरी बघतं की 3 मिनिटात मार्केट इतकं वरती गेलं, ठीक आहे, असं मार्केट वरती गेलं, लोक पटापट कॉल बाय करायला लागतात फॉर पॅनिकिंग रिझन्स, किंवा त्यांचे जे पुट आहेत ते सेल करायला लागतात. पुट सेल करतात म्हणजे काय, पुट शॉर्ट वाढतात तर एक म्हणजेच ऑब्व्हियसली कॉल बाय वाढतात. इन दॅट केस इथे परत आपल्याला दिसेल की रेड कॅन्डल खूप मोठी आहे, पण
खरं काय होत असतं, कुठच्यातरी खूप कमी लोकांनी बाय केलंय त्याच्यामुळे ते झालंय. नाही ती ट्रेंड कंटिन्यू होणार नाही, तो स्टॉप होणार. त्यामुळे ती लोक इथे ट्रॅप होतात आणि परत फूटमध्ये लॉस करून घेतात, कॉलमध्ये लॉस करून घेतात, ते कॉल बॅक होतात. तसं नाही करायचं. इतकी विचित्र मुवमेंट आली, मार्केट अनस्टेबल असेल, थांबायचं. एक दिवस ट्रेड केलं तर काय फरक नाही पडला. राईट. आमचे ट्रेड काय होते, खूपचा होता. आणि सेकंड, हीच गोष्ट मी काल पण सांगितलेली, अगेन्स्ट द ट्रेंड ट्रेड करायचा नव्हता. एक्झॅक्टली. आठवत असेल तर. म्हणजेच काय, सपोर्टला आहे इथे, तर पुट बाय नाही करायचं. काय होते मार्केटमध्ये त्याचा वेट करायचा, सपोर्टला येईपर्यंत पुट बाय करणे ठीक आहे. तसं तिथे वरती गेलो आता, ज्यांनी हे बघितलंय ठीक आहे, ह्या लेवल्स माहिती नसतील पण ह्या नक्की माहिती होत्या रे. जेव्हा इथे गेलंय, ते इथे कोणीतरी समजा पुट बाय केला असेल तर तो वाईट पाय होता, कारण खाली जायचा चान्सेस नाही तिथे. 250 ला तो सपोर्टच घेणार ऑब्व्हियसली. सिमिलरली इथे वरती गेल्यानंतर फक्त 3 कॅन्डल वरती गेल्या म्हणून बाय करायला जे लागले, कम्प्लीट चुकीचं आहे. रिझन, पहिल्यांदा रेजिस्टन्स, कालपासून मार्केट तिथे रेजिस्टन्स घेत आहे, ही पहिली गोष्ट. आणि सेकंड, ही मुवमेंट 3 मिनिटात आली, ती कंटिन्यू होणार नाही. अशी मुवमेंट कंटिन्यू होत राहिली तर मार्केट 50,000ला पोहोचेल उद्या सकाळपर्यंत. सो स्टॉप करायचा, थांबून घ्यायचं, काय होतं ते बघायचं. कधीतरी मार्केट पॉज घेणारच, तेव्हा मग डिसिजन घ्यायचं, तेव्हा वया बघायचं. सो इथे काय, इथे पाहिजे पुट बाय करणं पण चुकीचं होतं, कारण मोमेंट अजून एक कॅन्डल कंटिन्यू पण होऊ शकते 10 मिनिटं राईट. कंटिन्यू लिमिट. अशा व्हॅलिड वेळेस तुम्ही गोल्डवर ठेवणं इट्स बेस्ट ऑप्शन. फक्त बघत राहणं गंमत मार्केट. व्हॅलिड कुठे होतं पुट बाय करणं, ही रेड कॅन्डल आली, मग 1 मिनिटाची कॅन्डल आली, इथे मार्केट थोडंसं स्टेबल झालं. सो हे 9:40ला इथे पुट बाय करणं वॉज फाईन. का? 2 रिझन्स. मध्ये खाली जाते, इथे खालपर्यंत जायचा चान्स, 50 पॉईंट अचीव्ह करायचा चान्स, ही पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग, इतकी वरती येऊन खाली झाली, सो परत तिथनं वरती एवढी अनस्टेबल नव्हतं ना. इंडिया विक्स 21ला नव्हता, 16ला होता. सो राईट. प्रॉफिट अँड लॉस बघितला तर चान्सेस काय होते, रेशो काय होता, 1:5 to 1 च्या अराउंड काहीतरी होतं. सो खाली जाणं वॉज मोर लाईकली, प्रॉफिटेबल जास्त होतं. सेकंड, इथे खाली गेल्यानंतर थोडंसं इथे कॉल बाय करणं वॉज वन सेकंड गुड ऑप्शन. आय थिंक हा वैष्णवी आणि मग मला चिडवलं, कारण मी केला नव्हता. सो दॅट वॉज ऑल्सो फाईन, कारण वन सेकंड, मार्केट एकदम वरती नाही गेलं तरी 50% तर वरती जाऊ शकत होतं, जे की गेलंच. पाहिजे अजूनही तो आपल्या ट्रायंगल वर होता, जस्ट ब्रेकआउट मिळते म्हणून मी सांगितलं. लेटचे काय होतं त्याच्यानंतर. ओवाय ओवाय आता दाखवणं व्हॅलिड नाही, कारण 300, मी अजून सांगू शकतो, 300ला कॉल शॉर्टिंग असणार आहे, 250ला पुट शॉर्टिंग असणार आहे. ओके. 300ला कॉल शॉर्टिंग आहे, 250ला पुट शॉर्टिंग. रिझन काय, कारण मार्केट त्या 2 पॉईंटच्या मध्ये खूप वेळ अडक, इथपासून साधारण मार्केट तिथे अडकलेलं, इथे थोडंसं वरती जाऊन खाली आलं परत, बट मोस्टली पाहिजे इथे मी एक लाईन ड्रॉ करते 300ला. ठीक आहे, आय थिंक वैष्णव दिसत ऍक्च्युली. सो 300 आणि 250 चार मार्केट अडकलेलं, राईट. 250 पण नाही, पण 270 म्हणून, किंवा 260. सो ओवायस तसेच असणार होते. दिवसात काय होऊ शकतं, आधी 300 क्रॉस करायला पाहिजे वरती जायला मार्केट, आणि खाली जाण्यासाठी 250 क्रॉस केला पाहिजे. हे होईपर्यंत पाहिजे, असं झाल्यावर मला ट्रायंगल थोडासा अपडेट करूया, बस वी आर निगर परफेक्ट. सो जोपर्यंत वरती 300ला क्रॉस करत ना, 300ला क्रॉस केलं की 350 टार्गेट आहे, त्याच्यावरती मग टार्गेट कालची जी होती ती 380, 400च्या अराउंड, आणि मग 500च्या अराउंड, एवढं वरती जाणार नाही. खालच्या साईडला पाहिजे एक्सपायरी, सो देर इज अ पॉसिबिलिटी. खालच्या साईडला पहिली लेवल 240ची, त्याच्यानंतर 130ची, आणि त्याच्यानंतर खूप चांगला 24,000 पर्यंत खाली जाऊ शकतो. सो मेनली आज हे मार्केट चे अपडेट्स. सो ज्यांना पाहिजे व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.